खूप वर्षानंतर एखादं वाक्य खूप आवडतं. एखादं वाक्य कानी पडावं आणि मनाला प्रचंड मोठा आनंद व्हावा अशी वेळ किंवा अशी घटना खूप दिवसानंतर खूप वर्षानंतर आपल्या कानावर पडते. आणि ती घटना कानावर पडली, ते वाक्य कानावर पडलं की आपल्याला खूप आनंद होतो. असंच एक वाक्य, अत्यंत सुंदर वाक्य, एकाच विधानामध्ये एका संपूर्ण प्रकरणाचा निकाल लावणारं वाक्य आज माझ्याच नव्हे तर संपूर्ण देशवासियांच्या कानावर पडलेलं आहे. आणि ते वाक्य असं आहे, हिंदूंचे पैसे जर हिंदूनच लाटले असतील, पळवले असतील, तर इथे इतरांना मिरच्या लागायची काय गरज आहे? छान वाक्य आहे ना? या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगण लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगण लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर माझी आपल्याला विनंती आहे, जरूर सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची मला नितांत आवश्यकता आहे. मी काय बोलत होतो की बऱ्याच दिवसानंतर एखादं वाक्य कानावर पडलं की आपल्याला प्रचंड आनंद होतो, प्रचंड आनंद. अरे वा, काय सुंदर वाक्य आहे. आणि ते आपल्या लक्षात राहतं. आणि ते वाक्य अत्यंत परिणामकारक असतं, अत्यंत परिणामकारक. त्या एका वाक्यानं पूर्ण माहोल चेंज होऊन जातो, किंवा त्या एका विधानानं परिस्थिती पूर्णपणे बदलण्याला ते वाक्य कारणीभूत ठरत असतं. असंच एक वाक्य माझ्या कानावर पडलं. आणि ते वाक्य आहे अयोध्या येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरातील चंदा चोरी या विषयावर. म्हणजे तिथला जो चढावा, आपण त्याला हिंदीमध्ये म्हणतो, आपल्याकडे मराठीमध्ये आपण त्याला दान असं म्हटलं जातं. दानपेटीमध्ये किंवा देवाच्या नावानं जी काही आपण देणगी देतो, ती चोरी झाली, प्रचंड चोरी झाली. कोण 200 कोटी ते 1200 कोटी, 1,500 कोटीपर्यंत त्या विषयावर चर्चा सुरू आहे. काय सोन्याच्या विटा गेल्या, चांदीच्या विटा गेल्या, हिरे गेले, मानक गेले, मोती गेले, आणि बेहिशोबी प्रचंड मोठी लूट या मंदिरामध्ये झाली. आणि ही लूट करणारे हे दुसरे तिसरे कोणी नव्हते, किंवा ते परकीय नव्हते. पूर्वीच्या काळामध्ये जशी ज्यांनी मंदिरं लुटली आपल्या भारतामध्ये, तर अशी कोणी मंडळी नव्हती. तर ही चोरी करणारी मंडळी ही सगळी हिंदू होती, हिंदू. आणि मग अशा हिंदूच लोकांनी जर चोरी केली असेल, लूट केली असेल, प्रभू रामचंद्राच्या दरबारामध्ये लोकांनी श्रद्धेनं दिलेलं दान जर पळवलं असेल, तर इतरांना त्याची मिरची लागायची काय आवश्यकता आहे? का लागावी मिरची? ते माध्यमातील लोकांना काय लागावी? विरोधी पक्षाच्या पत्रकारांना का, विरोधी पक्षाच्या लोकांना का लागावी? पत्रकारांना का लागावी? अयोध्येतली जी कोणी मंडळी या संदर्भामध्ये वारंवार बोलतायत, त्यावर त्यांना तर याच्या मिरच्या लागायची काय आवश्यकता आहे? पैसे कोणाचे होते? हिंदूंचे पैसे होते. चोरले कोणी? हिंदूंनी चोरले. विषय संपला ना. बाकीच्याने विनाकारण त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही. असं एक अत्यंत सुंदर विधान, सन्माननीय, आदरणीय, परमादरणीय हिंदू रक्षक दलाचे अध्यक्ष यांनी केलेलं आहे. त्यांचं नाव आहे पिंकी चौधरी साहेब. खरं म्हणजे अभिनंदन करायला पाहिजे, आपण सर्वांनीच अभिनंदन करायला पाहिजे पिंकी चौधरी साहेबांचं, की त्यांनी एका विषयामध्ये, एका विधानामध्ये या प्रकरणाचा निकाल लावून टाकला. कशाला हवी SIT, कशाला हवी चौकशी, कशाला हवेत FIR, कशाला हवेत गुन्हे, कशाला हवेत कोर्ट, कशाला हवेत न्यायालय? काय गरज आहे? काय कशासाठी करताय? असं हिंदू रक्षक दलाचे सन्माननीय अध्यक्ष साहेबांचं मत आहे. ते म्हणते हिंदूंचा पैसा आहे ना हा, हिंदूंनी श्रद्धेना दिला असेल, दान दिला असेल, काय कशा पद्धतीनं जो द्यायचा असेल त्या पद्धतीनं दिला असेल. आणि तो जर कुणी हिंदूंनीच जर चोरला असेल मंदिरातल्या ट्रस्टीच्या, किंवा अनाधिकृतपणे मंदिरामध्ये प्रवेश करून जर काही लोकांनी तो लुटला असेल, किती असेल ना, किती कोटी असू दे, 5 रुपये असू दे, नंतर 1000 कोटी रुपये असू दे, इतरांचं काय गेलं, काय बिघडलं इतरांचं, अशा पद्धतीचं विधान या चौधरी साहेबांनी, पिंकी चौधरी साहेबांनी केलेलं आहे. आणि हे विधान खूप महत्वाचं आहे. खरं म्हणजे या विधानाची दखल या देशाच्या पंतप्रधानांनी घेतली पाहिजे, गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीने घेतली पाहिजे. आणि जी काही कारवाई या संदर्भामध्ये सुरू आहे
ती थांबवली पाहिजे. शपथराय असतील, त्यांचे साथीदार असतील, त्या सर्वांना कशाला त्रास द्यायचा विनाकारण? थांबवली पाहिजे. नवा कायदा यापुढे हिंदूंची चोरी जर हिंदूने केली तर माफ, हिंदूंचा खून हिंदूने केला तर माफ, हिंदूंची प्रॉपर्टी हिंदूने हडपली तर माफ. हिंदू आहेत ना, त्यामुळे हिंदूंसाठी आता संविधान, कायदा, पोलीस स्टेशन, न्यायालय या सगळ्या गोष्टीची काय गरज आहे असं म्हटलेत हिंदू रक्षक दलाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय. आणि विषय निकालात काढलाय त्यांनी. खरं म्हणजे अशा पद्धतीचा कायदा, अशा पद्धतीची समाज व्यवस्था अंमलात येणं आवश्यक आहे, आली पाहिजे अशी. कशाला आपण हजारो कोट्यावधी रुपये खर्च करतो यंत्रणेवर, संविधानाच्या रक्षणावर, कायद्याच्या रक्षणावर, नियमावर, समान न्यायावर कशासाठी खर्च करतोय? साधे पद्धत आहे ना, साधी पद्धत. एका वाक्यात त्याने म्हटलं, हिंदूला हिंदूने लुटलं तर माफ, बाकीच्याला मिरच्या लागायची आवश्यकता नाही. आता बाकीच्याला जर बाकीच्याने लुटलं तर त्या नाही माफ. समजा मुस्लिम समाजामधल्या एखाद्या दर्ग्याची किंवा एखाद्या मस्जिदीची किंवा वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी जर एखाद्या मुस्लिमाने लुटली तर त्यालाही माफ. आपण असंच बघूया ख्रिश्चनांच्या बाबतीमध्ये सुद्धा एखाद्या चर्चची जी काही दौलत असेल ती जर एखाद्या ख्रिश्चनाने लुटली तर माफ. आपण त्या बाबतीमध्ये जैनांच्याकडे येऊया. जैन धर्मीयांची जी पवित्र स्थळं आहेत तिथेही सुवर्ण जडित मूर्ती आहेत भगवान महावीराच्या, वृषभनाथाच्या. या मूर्तींची चोरी झाली, या मूर्त्या जर नेऊन विकल्या पण ते जैन असतील तर त्यांनाही माफ. सगळ्यांना माफ. या देशामध्ये चोरी माफ, गुन्हे माफ, अशा पद्धतीचं विधान माननीय या पिंकी चौधरी साहेबांनी केलेलं आहे आणि हे विधान मला खूप आवडलेलं आहे. अनेकदा अशी विधानं, चांगली विधानं कानावर पडत नाहीत. एखाद्या विषयाचा फटक्यात निर्णय करणारा जी प्रक्रिया असते, जी विधानं असतात ती खूप दिवसानंतरच कानावर पडतात. म्हणून मला प्रचंड मोठा आनंद झाला असेल. आता हा माझा व्हिडिओ ऐकून तुम्ही सुद्धा खुश झाले असणार. खीस पडायला नको कुठल्याही गोष्टीची. SIT नको, चौकशा नको, जबाब नको, CCTV नको, फुटेज नको, नोंदी नको, रेकॉर्ड नको, काहीच नको. एकच गोष्ट बघायची, फक्त एकच. जर हिंदू मंदिरात चोरी झाली असेल तर चोरी करणारा चोर कोण्या जातीचा होता एवढंच तपासायचं. आणि जर तो दुसऱ्या जातीचा सापडला ना तर मात्र कारवाई झाली पाहिजे, तर मात्र SIT ची स्थापना झाली पाहिजे, तर मात्र नियमानुसार त्याला शिक्षा झाली पाहिजे, अटक झाली पाहिजे. कायद्याच्या चौकटीमध्ये जी शिक्षा आहे ती त्याला मिळाली पाहिजे. त्याचं कारण तो परधर्माचा आहे. पण जो आपल्याच धर्माचा असेल तर विषय क्लोज करून ठेवायचा, गुंडाळून ठेवायची, पोती बांधून, गाठ बांधून, विषय संपला. आणि बाकी देशातल्या जनतेला आवाहन करायचं, देशातल्या हिंदूंना, की आपण सड हाताने मदत करा, मोठा चढावा अर्पण करा, मोठं दान द्या, मंदिराच्या निर्माणाला दान द्या, वैभवाला दान द्या, कॉरिडॉरच्या विकसित करण्यासाठी आपण सर्वांनी दान द्या. आणि हिंदूने ते श्रद्धेनं दान द्यायचं. आणि हे दिलेलं दान, हे दिलेलं धन हे हिंदू समाजाच्याही उपयोगाला आणायचं नाही. त्यातून शाळा काढायच्या नाहीत, त्यातून दवाखाने काढायचे नाहीत, त्यातून महिलांसाठी काही योजना पुढे आणायच्या नाहीत, त्यातून वृद्धांसाठी काही करायचं नाही. करायचं काय तर तिथं असलेले हे पुजारी, तिथं असलेल्या ट्रस्टी, त्या मंदिरावर नेमलेली सरकारी मंडळ, या सगळ्यांनी त्या पैशावर मजा मारायची, प्रचंड मजा मारायची. 60 लाख रुपयाच्या गाड्या खरेदी करायच्या, ऐश करायची, बहुत बढिया ऐश. जनतेचा पैसा, माफ करा, हिंदूंचा पैसा आहे. आणि हिंदूंचा पैसा असा मुक्तपणाने, आनंदाने, बेछूट होऊन खर्च केला पाहिजे.
आणि ती खर्च करण्याची त्यांना मुभा असावी. आता पिंकी चौधरी साहेबांच्या म्हणण्यानुसार ते हिंदू आहेत, हिंदूंना माफ, मंदिराच्या चोऱ्या माफ. आता एक चोरी माफ झाली की पुढे हिंदूंना सर्व गुन्हे सुद्धा माफ. फरक इतकाच आहे, दोन हिंदू मध्ये तो गुन्हा असला पाहिजे, बाहेरचा कोणी दुसऱ्या समाजाचा चालणार नाही, एवढाच तो कायदा आहे. आणि मग एवढा कायदा राबवणं मोदी साहेबांना, त्यांच्या सरकारला खूप सोपं आहे. त्यामुळं या विधानाचा त्यांनी पूर्णपणे आता अभ्यास करावा. मोदी साहेबांनी सन्मान करावा हिंदू रक्षक या दलाच्या सन्मानाने अध्यक्षांचा, की असे विचार, ऐतिहासिक मांडणी आपण ज्याला म्हणतो, ती मांडणी आपण केली म्हणून त्यांचा सन्मान करावा आणि त्यांच्या पद्धतीनं पुढची कारवाई करावी. विनाकारण या सगळ्या गोष्टीचा त्रास कोणालाही देऊ नये. माफ करून टाकावं ज्यांनी चोऱ्या केल्यात, कोट्यावधी रुपयाचं धन लुटलंय त्या सर्वांना. आज इतकंच. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा आणि पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.